प्रेरणास्थान म्हणण्यापेक्षा मला कायम इन्स्पिरेशन दिलं ते शशांक, माझ्या मिस्टरांनी. आणि 25 वर्ष लोटल्यानंतर म्हणजे नॉट 25 एक्झॅक्टली पण 20-22 वर्ष झाल्यानंतर मला असं जाणवायला लागलं, की आता काहीतरी माझं वेगळं करायला पाहिजे. ॲज इन फायनान्शियली, मेंटली, फिजिकली प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सपोर्ट पाहिजे असतो. कारण बाहेर मी कधी पडले नव्हते. एकटी असा बिझनेसच्या ह्याने. सो प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट पाहिजे होता आणि प्रत्येक गोष्टीत सपोर्ट मला त्यांनी केला. हां, म्हणजे आधी सुरुवातीला जेव्हा मी स्टार्ट केलं, तर ज्वेलरी काय आहे म्हणजे तो इट इज व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी. मी स्टार्ट केलं ज्वेलरी, पण मी कधीही ही फॅशन ज्वेलरी कधीही घातली नव्हती. आय वॉज ऑल्वेज इंटू माय मंगळसूत्र आणि माझं छोटंसं कानातलं वगैरे. हिलिंग प्रेशर स्टोन्स आहे आणि प्लस वेस्टर्न ज्वेलरीमध्ये जे काय चालतं, ते सगळं एकत्र करून आय ट्राय टू मेक. मला एकच सांगूशी वाटते, की एज इज जस्ट अ नंबर. तुमचं एज काय आहे? म्हणजे तुम्ही 50शी आहात, 60 आहात, इट डझंट मॅटर. तुमच्यामध्ये ते जिद्द पाहिजे, काहीतरी करून दाखवायची. आणि मला तर असं वाटतं, आजकालच्या या मॉडर्न एजमध्ये, सो कॉल्ड मॉडर्न एजमध्ये मुलींनी बेसिकली बायकांनी इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. फायनान्शियली इंडिपेंडंट. नमस्कार. टीजीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी स्नेहल सिंग मी नवीन सामला. आणि मी सुचरिता करी. दी गायडिंग व्हॉइस आता मराठीमध्येही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. द गायडिंग व्हॉइस टीजीव्ही मराठी चॅनल विद्यार्थ्यांसाठी, तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी केले गेलेले आहे. आम्ही या पॉडकास्टमध्ये नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स, सहजीवनाच्या अनुभवांवर सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्वासाठी विकास इत्यादींवर चर्चा करू. नमस्कार. टीजीव्ही मराठी व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आज जुडल्या आहेत राधिका कपोते, ज्यांना मी राधी पण म्हणतो, आणि आजचा टॉपिक आहे स्वप्नांना वयाचं बंधन नसतं. राधिका कपोते यांच्या नव्याने सुरुवात आणि सृजनशीलतेचा प्रवास आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत, अजून जाणून घेणार आहोत. पण त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जम्प इन करायच्या आधी एक छोटासा रॅपिड फायर. राधिका, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम वेलकम वेलकम. आणि आजच्या आपल्या कॉन्व्हर्सेशनला स्टार्ट करायच्या आधी एकदम क्विक एक छोटंसं गंमत म्हणून मनाला गुदगुली करायला एक क्विक रॅपिड फायर करूया आणि मग आपल्या आजच्या कॉन्व्हर्सेशनकडे वळूया. इज दॅट ओके? येस. परफेक्ट. तर सगळ्यात पहिले तुझ्या आवडत्या शब्दाने चालू करूया. दागिने, ज्वेलरी. ट्रेडिशन. परफेक्ट. रिइन्व्हेन्शन किंवा नव्याने उभारणे. तुमचे ड्रीम्स फुलफिल करणे. चेजिंग युअर ड्रीम्स. परफेक्ट. क्राफ्ट, हस्तकला. क्रिएटिव्हिटी. कॉन्फिडन्स. येस. कॉन्फिडन्स. फिअर फ्रॉम फ्रीडम. परफेक्ट. वेळ, टाइम. टाइम प्रेशस. परंपरा, ट्रेडिशन. व्हॅल्यूज, रिच्युअल्स. परफेक्ट. शालीनता, ग्रेस. डिग्निफाईड. राईट. आणि लास्ट, पॉसिबिलिटी, शक्यता. पॉसिबिलिटी. ऑपॉर्च्युनिटीज. Perfect. Thank you. Thank you. Hello, I'm Steve Ahern, one of the judges of the Asia Podcast Awards. I'm interrupting this episode to let you know that you're listening to an award-winning podcast. This podcast won its category in the 2024 Podcast Awards, so you know you're listening to quality. Enjoy your listening experience, and congratulations to the team who created this award-winning podcast for you. TGV द गायडिंग व्हॉइस मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. टीजीव्ही मराठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. मी आहे स्नेहल सिंग आणि द गायडिंग व्हॉइस मराठी या माध्यमातून आम्ही या जगाला थोडंसं चांगलं बनवायचा प्रयत्न करतो. आम्ही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल बोलतो, ज्याच्यामुळे तुमच्या जीवनात आणि करिअरमध्ये थोडी सुधारणा होऊ शकते. तर आधी पुन्हा एकदा टीजीव्ही मराठीमध्ये तुझं स्वागत आहे आणि आमच्या या प्रवासात आमच्याबरोबर जुळल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
राधी, आपण सुरुवातीपासूनच सुरुवात करूया आणि ती म्हणजे तू 25 वर्ष आपल्या आयुष्याचे आपल्या फॅमिलीला दिलेस आणि त्यानंतर तू स्वतःचं आपलं एक अस्तित्व क्रिएट केलंस. तर त्याच्या मागची तुझी प्रेरणा काय होती? हाऊ डिड ऑल गेट स्टार्टेड? हां. प्रेरणा अ, प्रेरणास्थान म्हणण्यापेक्षा मला कायम इन्स्पिरेशन दिलं ते शशांक, माझ्या मिस्टरांनी. आणि 25 वर्ष लोटल्यानंतर म्हणजे नॉट 25 एक्झॅक्टली पण 20-22 वर्ष झाल्यानंतर मला असं जाणवायला लागलं, की आता काहीतरी माझं वेगळं करायला पाहिजे. कारण माझ्याकडे वेळ खूप होता. आणि मुली मोठ्या होत गेल्या, त्यांनी इंडिपेंडंट होत गेल्या. त्यामुळे मला त्या ॲज अ मदर रोल थोडा कमी होता. त्यांचा त्या शाळेत जाणं, क्लासेस हे सगळं त्या दे यूज्ड टू मॅनेज ऑन देअर ओन. त्यामुळे मला खूप वेळ मिळायला लागला आणि काय करावं हे मला सुचत नव्हतं. म्हणून मग मी शशांकशी डिस्कस करायला लागले, की काय करूयात? कारण जेव्हा मला वेळ होत नव्हता किंवा जेव्हा मी सुरुवातीपासून मुलींमध्ये खूप रमत होते किंवा त्यांचं बघत होते, तेव्हापासून मला तो कायम एक गोष्ट सांगायचा, की थोडासा स्वतःसाठी वेळ काढ. काहीतरी करायचा विचार कर, की पुढे जाऊन मुली मोठ्या होतील, मी बिझी असणार, तर तू एकटी घरात हा काय करणार हे तू विचार कर. हा मला खूप आधीपासून सांगायचा. मी स्माईल करून आय टू जस्ट लीव्ह इट, इग्नोर इन शॉर्ट. पण जसं-जसं मला वेळ मिळायला लागला आणि मला जाणवायला लागलं, की खरंच हा बोलतो त्यात तथ्य आहे आणि आता काहीतरी करणं गरजेचं आहे. तेव्हा आम्ही परत डिस्कशन केलं, काय करायचं, काय नाही. आणि दुसरं म्हणजे आमचा स्वतःचा पण बिझनेस आहे. साइन बोर्डचा बिझनेस आहे. ऑफिस आहे तर्फे आंबेगावला. पण मला तिथे जॉइन व्हायचं नव्हतं. का? कारण मला स्वतःचं काहीतरी पाहिजे होतं. स्वतःची एक आयडेंटिटी. जिथे मला स्वतः डिसिजन्स घेता येतील. स्वतःचं स्वतः वेदर राइट ओर रॉंग मी स्वतः निर्णय घेऊन काम करू शकत होते. म्हणून मला वेगळं काहीतरी करायचं होतं आणि ऑफिस जॉइन नव्हतं करायचं. परत ऑफिस लांब असल्यामुळे वन्स यू लिव्ह द हाउस, घरी यायला तुम्हाला संध्याकाळ होणार. तोपर्यंत दोन्ही मुली घरात एकट्याच. हे पण मला नव्हतं करायचं. म्हणून मला घरातनं काहीतरी दुपारी 2-3 तास करता येईल असं करायचं होतं. खूप विचार करून आणि खूप डिस्कशन करून जेव्हा ह्या 2-3 गोष्टी मी साइडला केल्या, त्याच्यामध्ये मला ज्वेलरी मेकिंग हा विषय खूप आवडला. मी भरपूर त्याच्यावर अभ्यास पण केला अँड देन आय डिसायडेड आय विल गो इन फॉर धिस. ज्वेलरीमध्ये मीच काहीतरी करणार आणि सुरुवातीला मी सगळं हँडक्राफ्टेड म्हणजे हँडक्राफ्टेड ज्वेलरी स्वतः बनवून, स्वतः बीड्स आणून, स्वतः मटेरियल करून आय ट्राईड दॅट आणि देन इट ऑल स्टार्ट. ते मला आवडायला लागलं, मजा यायला. मस्त. आणि तू नेहमी तुझ्या नवऱ्याचा रेफरन्स देते कारण की ही हॅज बीन युअर मोटिव्हेशन बिहाइंड एव्हरीथिंग. डेफिनेटली. तू किती इम्पोर्टंट असतो आपल्या घरातल्यांचा सपोर्ट किंवा त्या एका व्यक्तीचा सपोर्ट? व्हॉट इज युअर टेक ऑन इट? माय टेक इज की नवरा किंवा घरातल्या लोकांचा सपोर्ट हा खूपच महत्वाचा आहे. कोणालाही म्हणजे मला असं नाही, कोणताही माणूस म्हण, बाई म्हण, ह्यांना घरात सपोर्ट असेल तर ते कॅन गो बाउंडरीज म्हणजे त्यांना काय बाउंडरी नाहीये. ते कॅन गो एनीवेअर. सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात एका बाईला जर सपोर्ट असेल, तर तो खूपच महत्वाचा ठरतो. कारण एवढे वर्ष तुम्ही डेडिकेटेडली घरामध्ये लक्ष देता. म्हणजे एक आपल्या कम्फर्ट झोनमध्ये होते मी. पण कम्फर्ट झोनच्या बाहेर मी आले. बिझनेसमध्ये आले. काहीतरी क्रिएटिव्हिटी करायचं होतं. त्याला तुम्हाला सपोर्ट ॲज इन फायनान्शियली, मेंटली, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सपोर्ट पाहिजे असतो. कारण बाहेर मी कधी पडले नव्हते. एकटी असा बिझनेसच्या ह्याने. सो प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट पाहिजे होता आणि प्रत्येक गोष्टीत सपोर्ट मला त्याने केले. फायनान्शियली ही सपोर्टेड मी, मेंटली ही सपोर्टेड मी आणि मेंटल सपोर्ट हा इतका महत्वाचा आहे कारण तुम्ही निर्णय घेत वेदर इट इज राइट ओर रॉंग तुमच्या बाजूने तो जर उभा असेल, देन तुम्हाला भीती नसते, की ओके. तो एवढाच म्हणणं गरजेचं असतं, की यू डू इट, यू टेक द डिसिजन. वेदर राइट ओर रॉंग, आय एम देअर विथ दॅट्स इट. त्यामुळे गरजेचं खूप आहे सपोर्ट नवऱ्याचं.
आणि बाकी फॅमिलीमध्ये माझ्याकडे माझ्या 2 मुली आहेत. त्यांनी पण मला सपोर्ट करणं खूप गरजेचं होतं. कारण एरवी मी त्यांना अवेलेबल होते ॲट एनी पॉइंट ऑफ टाईम. मम्मा म्हटलं की आय यूज्ड टू बी देअर. पण आता कसं, आता स्टार्टिंग समथिंग न्यू. आता तुम्ही घरात आल्यानंतर तुम्ही हाक मारली, की आय डोंट नो इफ आय एम अवेलेबल. तुम्हाला तुमची कामं करायची आहेत. तुम्हाला तुमच्या हातानेच सगळं घ्यायचंय. सो आय विल बी बिझी अँड दॅट यू शुड रिस्पेक्ट. बट आय एम फॉर्च्युनेट इनफ, मला माझ्या दोघी मुली, छोटी तर माझी बरीच लहान होती तेव्हा, पण दे बोथ सपोर्टेड मी व्हेरी वेल. त्यांनी त्रास नाही की बुवा तू रड न मोठा, की तू आत्ताच्या आत्ता दे, असं काही नाही. ते बोथ सपोर्टेड मी व्हेरी वेल. And Shashank, of course, without his support, it was never ever possible for me to do anything. मस्त. थँक यू. आणि अ, जेव्हा एक उद्योजिका म्हणून एक प्रवास चालू होतो, तेव्हा आय थिंक दोन्ही चॅलेंजेस येतात. जसं तू म्हटलीस, की मला इमोशनल पण होतं, की पोरी आहेत वगैरे, वगैरे. तर इमोशनल, प्रॅक्टिकल अजून कुठल्या चॅलेंजेसला तू सामोरी गेलीस सुरुवातीला? इमोशनल असंच सेड, की मुलींमुळे मला थोडंसं इमोशनल, कारण एक आईचं गिल्ट, की बुवा आता आल्यात आणि मला त्यांना जेवायला वाढवून देता येत नाहीये किंवा त्यांचं काहीतरी करून देता येत नाहीये, त्यांना सोडणं देत नाही, तुझं तू मॅनेज कर. हे सांगणं, हे मला थोडंसं इमोशनल चॅलेंज वाटतं. किंवा मी आता संध्याकाळी क्लायंट आहेत. आय कुड नॉट मेक एनिथिंग. मला तुमचं जेवण बनवून ठेवता आलं नाहीये किंवा व्हॉट एव्हर द रिझन्स आर. मग त्यावेळेस ते खूप इमोशनल होतं, की त्या आल्यात, शशांक वापस आलाय आणि दे आर डूइंग ऑन देअर ओन अँड प्लस माझ्यासाठी पण ते करून ठेवणार आणि वाढून देणार. सो दॅट वॉज व्हेरी, व्हेरी इमोशनल. आणि प्रॅक्टिकॅलिटीमध्ये काय होतं, की आय हॅव डिसाइडेड समथिंग. फॅमिली आम्ही मिळून कुठे प्लॅन केलाय आणि ऑल ऑफ अ सडन क्लायंट इज देअर. सो आय हॅव टू स्टे बॅक. आयदर आय पोस्टपोन इट किंवा थोडं वेळाने जाऊ किंवा हॅव टू कॅन्सल इट. दॅट इज म्हणजे तो प्रॅक्टिकली मला खूप चॅलेंज येतो कधी पण. पण आय हॅव टू मॅनेज. नाऊ मी म्हणाली आहे, आय एम अवेलेबल, सो आय हॅव टू बी अवेलेबल फॉर दॅट. थोडंसं मुलींचं हे होतं, पण दॅट्स ओके. नाऊ दे अल्सो अंडरस्टँड. मग ते त्यांचा प्रोग्राम चालू ठेवतात. आय जॉइन देम लेटर किंवा वी पोस्टपोन इट. दॅट्स इट. अदरवाईज तुम्ही तिघं जा. आय एम स्टेइंग बॅक. गेट समथिंग फॉर मी. दॅट्स ऑल. दॅट इज द प्रॅक्टिकल. थोडासा चॅलेंज येतो थोडासा. आय कॅन अंडरस्टँड. राधी, तू स्टार्ट करताना, इफ आय एम नॉट रॉंग, तू साडीजनी स्टार्ट केलं आणि देन यू मूव्ह टू ज्वेलरी. तर Yes. तो शिफ्ट कसा आला? मी साडीज आणि ड्रेस मटेरियल स्टार्ट केलं होतं. दॅट वॉज जस्ट आफ्टर माय ओल्डर डॉटर वॉज बॉर्न. दॅट इज 22 वर्षापूर्वी मी ते चालू केलं. आणि ते चालू करताना म्हणजे आज मी जो अभ्यास केलाय, जो रिसर्च केलाय, तेव्हा ते मी काही केलं नाही. जस्ट मे बी आय वॉज व्हेरी इमॅच्युअर्ड दॅट टाईम इन टर्म्स ऑफ स्टार्टिंग अ बिझनेस. काय करायला पाहिजे होतं, काय नाही. हे मला लक्षात आलं नाही. हो, आय स्टार्टेड तेव्हा पण मला शशांकने, मी त्याला म्हटलं, "मला असं-असं काहीतरी करूयात." ओके, लेट्स डू इट. आणि वी गॉट एव्हरीथिंग, ऑल स्टफ वगैरे. पण समहाऊ ते माझ्याकडनं पुढे झालं नाही, कारण मी प्रेग्नंट राहिले माझ्या सेकंड बेबीच्या वेळेस. तर एक 6-7 महिन्यानंतर आय वॉज प्रेग्नंट. सो अल्टिमेटली जस्ट स्टॉप इट Pause. अँड सेकंड डिलिव्हरी अँड ऑल दॅट. पुढचे 20-22 वर्ष असेच गेले. तुझी ज्वेलरी, राधी ज्वेलरी तुझ्या मूल्यांना किंवा तुझ्या सर्जनशीलतेचं अ, स्पर्श किंवा तुझं प्रतिबिंब त्यात कसं दिसतं? व्हॉट आर द व्हॅल्यूज दॅट यू ॲक्चुअली गो बाय व्हेन इट कम्स टू ज्वेलरी? ज्वेलरी म्हणजे जेव्हा पण मी बघते किंवा मी बनवते ज्वेलरी, त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी आणि काय म्हणता येईल त्याला, की हे समोरच्यानी कसं कॅरी करताना त्याला जास्त टेक्स्चर म्हणा किंवा त्याला जास्त विचार नाही करता आला पाहिजे. खूप सिंपल, जे आपल्याला छान दिसेल, नॉट बिकॉज इट्स ट्रेंडिंग. हं. म्हणजे ट्रेंड चालू आहे, खूप मोठे कानातले घातले, खूप असे मोठे-मोठे हे घेतलंय. तसं चालू आहे म्हणून आय ब्रिंग दॅट किंवा आय मेक दॅट. मी जे काही बनवते किंवा जे काही मी आणते वेंडर्सकडनं, इट्स ऑल व्हॉट आय लाइक. सिंपल, स्वीट, एलिगंट बेसिकली. एलिगन्स पाहिजे त्याच्यामध्ये.
सो दॅट इज द थिंग. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट एव्हर आय हॅव डिस्प्लेड इन राधी, इट्स मी, राधिका. हं. तू खूप मस्त बोललीस कारण की माझा सगळ्यात आधी ज्वेलरीशी हाच संबंध नव्हता. म्हणजे मला खूप प्रश्न पडायचा. सो आय थिंक इट्स व्हेरी नॅचरल व्हेन इट कम्स टू मराठी हाउसहोल्ड की मुलींची केस एकदम छोटी असतात, बॉयकट वगैरे असतो. त्याला आपण एवढं सिरियसली घेत नाही, जोपर्यंत कॉलेजला जायचा वेळ येत नाही आणि सगळे बाकीच्यांचे ड्रेसिंग सेन्स अगदी मस्त असतात. तर आय वेंट थ्रू दॅट फेज की मला असं वाटायचं मी खूप टॉम्बॉयिश आहे आणि कानातले पण काय चूज करावे आणि कसे घालावे, तिथून इतकं स्ट्रेस यायचा की मी घालायचेच नाही. सो बीइंग विथआऊट ज्वेलरी केम व्हेरी नॅचरली टू मी. मला असं वाटायचं नकोच ते काही इट True, इट true. ॲड प्रेशर टू मी. आणि देन आय थिंक विथ टाईम आय स्टार्टेड रिअलायझिंग दॅट इट इज सो मच नॉट अबाउट जसं तू म्हटलीस, इट इज नॉट अबाउट द ट्रेंड्स, इट इज सो मच अबाउट मला काय आवडतं. दुसऱ्यांनी काय घातलंय किंवा आता सगळे ट्रेंड म्हणजे काय सगळे काय करतायत तेच. सगळ्याची त्याला घालतात. बघायला लागतं. तर व्हिच इज व्हेरी आउटवर्ड जर्नी आणि मला माझ्यावरती काय आवडतं, मला कशाचा फील आवडतो, हे इज व्हेरी मच इनवर्ड जर्नी व्हिच इज गिव्हिंग प्रेफरन्स टू व्हॉट डू आय लाइक ओव्हर एव्हरीबडी एल्स आणि ते माझ्यासाठी शिकण्याची जर्नी होती. तुझी ज्वेलरीची अशी कुठली कहाणी आहे का? आ, हां, म्हणजे आधी सुरुवातीला जेव्हा मी स्टार्ट केलं, तर ज्वेलरी काय आहे म्हणजे तो इट इज व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी. मी स्टार्ट केलं ज्वेलरी, पण मी कधीही ही फॅशन ज्वेलरी कधीही घातली नव्हती. आय वॉज ऑल्वेज इंटू माय मंगळसूत्र आणि माझं छोटंसं कानातलं वगैरे. पण व्हेन आय स्टार्टेड धिस, आय रिअलाइज्ड की हे मी स्टार्ट करतीये, तर आय हॅव टू फर्स्ट वेअर इट सो दॅट समोरच्याला ते कळेल आणि समोरच्याला ते आवडेल. म्हणजे मी स्वतः माझं टिपिकल कानातलं वगैरे घालून मारिया कमिंग टू यू डज नॉट मेक सेन्स. तो हे एक मी त्याच्यातनं शिकले, की बुवा मला स्वतःला घालावं लागेल आणि ज्वेलरी काय म्हणजे काय? तर ॲज आय सेड की एलिगन्स हवं. खूप असं भसभस पाहिजे असं नाही. तुम्ही जेवढं एलिगंट राहाल, तेवढं ते तुम्हाला सोपं. सिम्प्लिसिटी इन शॉर्ट. मस्त बोललीस. थँक यू. हे म्हणजे हे बघ तू सिम्प्लिसिटी बोलतीयेस, पण तुझे डिझाईन्स खूप युनिक आहेत अँड दे डू फॉल इन दॅट लाईन ऑफ सिम्प्लिसिटी कारण की आय नो दॅट आय कनेक्टेड विथ यू ओन्ली बिकॉज देयर इज दिस वन पर्सन आय केप्ट मीटिंग आणि आय डोंट माइंड टेकिंग हर नेम. सो मी श्रुतीला खूप वेळा भेटले आणि एव्हरी टाईम आय आस्क्ड हर, "यार श्रुती, आय लव्ह दिस पीस." अँड शी इज लाइक, "अगं आहे एक व्यक्ती ती माझ्यासाठी बनवते आणि आय लव्ह हर ज्वेलरी." दॅट्स हाऊ आय गॉट कनेक्टेड. दॅट्स हाऊ युअर कॉन्टॅक्ट केम. येस, सो येस, येस. दॅट इज हाऊ आय वॉज इन्स्पायर्ड बाय युअर ज्वेलरी. बट व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन फॉर युअर ज्वेलरी? म्हणजे ट्रेडिशन आहे, नेचर आहे, स्टायलिंग आहे. काय आहे तुझं इन्स्पिरेशन? इन्स्पिरेशन म्हणण्यापेक्षा कसं आहे मला स्वतःला म्हणजे दो आय एम अ ओल्ड स्कूल, ट्रेडिशन, व्हॅल्यूज. पण असं नाहीये की मी मॉडर्न नाही. जरी दिल से आय एम व्हेरी मॉडर्न. म्हणजे माझ्या मुली लहान आहेत. माझ्या मुली आता टीनेजरमध्ये आहेत. तर त्यांना काय आवडतं? त्यांचे व्हॅल्यूज, त्यांचं लाइक्स, त्यांचं डिसलाइक्स, आय रिस्पेक्ट ऑल दॅट. आणि जेव्हा ज्वेलरी बनवायची वेळ येते, जसं आपण इंडो वेस्टर्न कपडे घालतो, की थोडंसं इंडियन पण असतं, थोडंसं वेस्टर्नायझेशन पण असतं. तसं ज्वेलरीमध्ये पण मला अं, जेव्हा केव्हा मी स्वतः बनवते, तेव्हा आय सी टू इट दॅट की हे शक्यतो दोन्ही वेळ ह्याच्यावर जाईल. तुम्ही नुसतं ट्रेडिशनल म्हटलं तर ट्रेडिशनलमध्ये तर यू कॅन मेक एनिथिंग. पण वेस्टर्नमध्ये पण तुम्हाला इंडो वेस्टर्न म्हण किंवा जे तुम्हाला सगळ्या ह्याच्यावर सूट करेल, तुमच्या अपीअरन्सला सूट करेल, तुम्हाला घातल्यावर तुम्हाला ते सूट करतं. असं ती ज्वेलरी दोन्हीचं मी ट्विस्ट करून ह्याच्यामध्ये एकमेकांमध्ये थोडंसं आता पेंडंट घातलंय, मग त्याच्यामध्ये थोडं वेस्टर्न ज्वेलरी, थोडं डायमंड्स टाइप टाकलंय. दॅट सॉर्ट ऑफ कॉम्बिनेशन अँड कॉन्ट्रिब्युशन मी करत राहते आणि त्यानुसार मी करते. म्हणजे नुसतंच ट्रेडिशनल आहे का? नाही. आय हॅव मॉडर्न ज्वेलरी ऑल्सो जे आजकालच्या मुलींना आवडतं. त्या टाइप पण मी दोन्ही बनवते. बिकॉज आय हॅव टू लूक इट. आणि नुसतं माझा उलट क्लायंटेल आजचा यंगस्टर्स आहे. ट्रू. दे आर इंटू ज्वेलरी. सो आय मेक अ कॉम्बिनेशन युजुअली की दोन्ही तिन्ही प्रकार झाले पाहिजे. नॅचरल बीड्स आहेत, हिलिंग प्रेशर स्टोन्स आहेत.
आणि प्लस वेस्टर्न ज्वेलरीमध्ये जे काय चालतं, ते सगळं एकत्र करून आय ट्राय टू मेक. परफेक्ट. आणि एंटरप्रेन्योरशिप हा म्हणजे वन मूव्हिंग फ्रॉम युअर रेग्युलर सेटअप टू एंटरप्रेन्योरशिप. आणि एंटरप्रेन्योरशिपमध्ये आपण कितीही म्हटलं ना, की आय एम द बॉस आणि मी हा ब्रँड क्रिएट केलाय. द इंटर्नल रियालिटी हीच राहते, की आपण सगळं करतो. म्हणजे तूच ब्रँड आहेस, तूच मार्केटिंग पण करतेस, तूच सेल्स पण करतेस. तर ते वेगवेगळे फॅसेट्स तू कसे हँडल केलेस इनिशियली, किंवा आजही तू कसे हँडल करतेस? कारण तू मल्टिपल रोल्स प्ले करते. तर आज जर कुणाला स्टार्ट करायचं असेल, तर तू काय म्हणशील, की कुठून स्टार्ट करावं? मार्केटिंग बद्दल कसं करावं? व्हॉट इस युअर स्टार्ट स्टार्ट तुम्ही यू हॅव टू स्टार्ट व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल. कारण स्टार्टला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळं करत गेला, तर इट इज डिफिकल्ट. मी पण स्टार्ट केलं तेव्हा खरं खूप छोट्या प्रमाणात स्टार्ट केलं. छोटे आधी साधे बीट्स आणून ट्राय करून, मग फ्रेंड्सला गिफ्ट करून, की वेदर दे लाईक इट ऑर नॉट, हे असं मी स्टार्ट केलं होतं. आणि दुसरं म्हणजे सगळं करायचं, कारण तेव्हा एवढं आता जसं रील्स आले, सोशल मीडिया आहे. जेव्हा तेव्हा पण मोबाईल होतं, पण तेव्हा सोशल मीडिया वर नॉट दॅट मच. 6-1 वर्षापूर्वी किंवा मला माहिती नव्हतं कसं त्याच्यामध्ये अप्रोच करायचं किंवा काय. सो मी जेव्हा काही बनवलं, मी वर्ड ऑफ माउथ माझं मार्केटिंग झालंय. जसं मी श्रुतीला दिलं, श्रुतीने तुला आवडलं, यू केम टू मी. तसं मी फ्रेंड सर्कलमध्ये आधी फ्रेंड्सला गिफ्ट करत गेले, की हे मी बनवलंय, सी दिस, हे मी बनवलंय. आणि दॅट सॉर्ट ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये मग तिला आवडलं, तिला आवडलं. आणि मग समहाऊ तेव्हा WhatsApp होतं. WhatsAppला मग तुम्ही आय मेड सम ग्रुप्स, आय मेड सम ब्रॉडकास्ट लिस्ट. त्याच्यामध्ये मग रोज एक-एक पिक्चर. इट वॉज टीडीएस जॉब. पिक्चर्स काढा, हे करा. पण आय थिंक सो इट शुड बी दॅट वे. तुम्ही सुरुवातीलाच सगळं आउटसोर्स करून हे माझं काम कर, दॅट्स ऑल. त्याच्यामुळे मला त्याचे बारकावे किंवा त्याच्यामध्ये मेहनत घालून कसं करणं, हे त्याच्यामध्ये मी शिकले. सो स्टार्ट छोट्याने करावी. स्वतःची स्वतः कामं स्वतः पहिले करावे. अँड देन आता आता त्या स्टेजला मी आहे, की आय कॅन आउटसोर्स, आय कॅन हायर सम सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर ओर समथिंग लाइक दॅट. पण सुरुवात तर ही आपण स्वतः सगळी कामं केली, की त्याच्यामधलं तुम्हाला सगळे एडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस किंवा सगळं कळतं. दॅट्स माय पॉइंट ऑफ नाही. आणि ते ट्रू आहे. कारण की ना, मला असं वाटतं, की खूप वेळा आपण ओव्हरवेल्म होऊन जातो, की अरे एवढं सगळं मला जमणार नाही. मी कधी हे केलंच नाहीये. आणि त्यामुळे खूप जणी स्वतःला थोडंसं मागे ठेवतात. तर जर तुला आजच्या आजच्या इफ यू हॅड टू गिव्ह धिस मेसेज आउट टू एनी वुमन, ओके, तर तू काय सांगशील? कारण की अ, खूप वेळा वयाचं बंधन आपण स्वतःवरतीच घालतो, की जाऊ दे आता नाही करू शकत. माझ्या आईशी बोलणं मला आजही आठवतं, जेव्हा ती जस्ट 45 टर्न झाली होती आणि आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करत होतो. तिचं फर्स्ट रिएक्शन होतं, "आता मी म्हातारी झाले ना." आय एम लाइक, "जस्ट 45% अजून भरपूर आयुष्य बाकी आहे." अँड अँड धिस इज अ वर्किंग वुमन हां, म्हणजे जिने आयुष्यभर रोज कामाला जाऊन काम केलंय, ती व्यक्ती मला जेव्हा हे म्हणते, तेव्हा मला असा प्रश्न पडतो, अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांनी वयाचं स्वतःवर बंधन टाकलंय. आणि त्यामुळे नवीन सुरुवात त्यांनी कुठेतरी मनात आहे, पण ती कर्तृत्वात येत नाहीये. तर त्यांच्यासाठी तू काय बोलशील? मला एकच सांगूशी वाटतंय, की एज इज जस्ट अ नंबर. तुमचं एज काय आहे? म्हणजे तुम्ही 50शी आहात, 60 आहात, इट डझंट मॅटर. तुमच्यामध्ये ते जिद्द पाहिजे, काहीतरी करून दाखवायची. आणि मला तर असं वाटतं, आजकालच्या या मॉडर्न एजमध्ये, सो कॉल्ड मॉडर्न एजमध्ये मुलींनी, बेसिकली बायकांनी इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. फायनान्शियली इंडिपेंडंट. No matter how rich is your father, how financial status of your husband or your father, it doesn't matter. इट ओन्ली मॅटर्स की तुम्ही स्वतः काहीतरी उठा आणि करा. फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा आणि स्टार्ट फ्रॉम स्मॉल थिंग. पर्सिस्टन्स राहा त्याच्यामध्ये. करत राहा. आपोआप त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट्स येतात. आणि तुम्ही स्टार्ट केला आणि यू डोंट गेट दॅट रिझल्ट. यू हॅव टू वेट पेशंटली आणि मग तुम्हाला त्याचे रिझल्ट्स तर मी सांगेन की प्रत्येकाने काहीतरी हे केलंच पाहिजे. कारण सुरुवातीचा काळ आहे ना
खूप लवकर निघून जातो. तुम्ही तुमच्या फॅमिलीजमध्ये असतात, मुलांच्या ह्याच्यात असतात ॲज आय सेड आणि नंतर एक म्हणजे इव्हन सोशल लाईफ पण तुमचं एक ठराविक गोष्टीनंतर इट जस्ट म्हणजे स्टॅग्नंट होतं ते. रोज उठून यू जस्ट कॅनॉट गो विथ युअर फ्रेंड्स अँड हॅव फन अँड ऑल दॅट. सो तुम्ही काहीतरी तर करणं गरजेचं आहे, ज्याने तुम्ही बिझी राहाल आणि प्लस बिझी तर पाहिजेच अँड प्लस यू गेट मनी आउट ऑफ इट, नथिंग लाइक दॅट. अँड व्हेन यू स्टार्ट गेटिंग मनी ऑफ युअर ओन, मग डझंट मॅटर व्हॉट इज द व्हॅल्यू. तुम्ही ₹100 तरी पहिली ₹100 पहिली कमाई इज ऑलवेज म्हणजे इट्स ऑलवेज सो प्रेशियस आय कॅन से. इट्स व्हेरी मेमोरेबल. किती रुपये ते नाही. तुमचं पहिली कमाई आहे. मी कमवलेले पैसे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So you should just go out and do something instead of sitting in the house and watching TV आणि just gossiping किंवा काय. Gossip तर everybody does, but you should go out and do something. Do something for yourself. त्याच्याने तुम्हाला एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो. त्याच्याने तुमचा माइंड खूप क्लिअर होतं. फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप येतो आणि क्लॅरिटी, कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी एवढ्या होतात ना, त्यामुळे आय थिंक सो इच एव्हरी वन शुड गो आउट, डू डू व्हॉटएव्हर दे लाईक. असं नाही की तुम्ही बिझनेसच करा. यू रीड, यू डू एनीथिंग. सोशल वर्क करा, बट डू समथिंग. आय लव्ह व्हॉट यू सेड. आणि तो जो आहे ना, जसं तू पण शब्द शोधत होतीस, की ती जी फिलिंग आहे ना, की माझं काहीतरी आहे. आय थिंक दॅट इज अनडिस्क्रायबेबल जेव्हा ते आपलं काहीतरी असतं. येस, येस, डेफिनेटली. अँड दॅट आय थिंक एव्हरीबडी शुड एक्सपिरियन्स एटलीस्ट वन्स इन देअर लाईफ, की Once. एकदा तरी Yes. तुम्ही ते सुख, इट इज अ सुख विच कॅनॉट बी डिस्क्राइब्ड, बट इट कॅन बी एक्सपिरियन्स्ड. एक्झॅक्टली. तुझ्या जर्नीबद्दल तू काय बोलशील? म्हणजे ऑफकोर्स प्रोफेशनली तू खूप काही शिकली असशील आणि खूप काही बदल पण आले असतील. पण पहिली राधी आणि आत्ताची राधी ह्या प्रवासामध्ये ती कशी बदलली? पहिली राधिका आणि आत्ताच्या मध्ये डेफिनेटली खूपच फरक आहे. पहिले थोडंसं घाबरून यू नो जाऊ का नको, बोलू का नको, दॅट्स ऑल. म्हणजे नुसतं घरामध्ये, कामात किंवा असं नव्हतं की मी घाबरत होती. पण मग तेव्हा तेवढ्या अपॉर्च्युनिटी पण नव्हत्या. तेव्हा फक्त घर, मुलं, सासू-सासरे हे हे घराचंच विश्व होतं. पण जशी मी बाहेर पडली, एक तर मला आपल्याला स्ट्रीट स्मार्टनेस हा नसतो बायकांना. व्हेरी रेअर. आणि मी तर म्हणते ज्यांना स्ट्रीट स्मार्टनेस आहे त्या बेस्ट आहे. बाहेर पडल्यावर तुम्हाला स्ट्रीट स्मार्टनेस येतो. समोरचा व्यक्ती आपल्याला कुठल्या हेतूने बोलतोय, कुठल्या नाही किंवा कसा ओळखू शकतो आपण. इव्हेंच्युअली ह्या गोष्टी येतात. एकदम पडल्यावर तर तुम्ही घाबरतच असतात, गोंधळतच असतात. पण त्या एक्सपिरियन्सनी आणि तुम्ही खूप काही शिकून जा. माणसांना ओळखणं, क्लायंटला ओळखणं किंवा कुठल्या हेतूने समोरचा आपल्याशी बोलतोय, हे कळायला लागतं. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स हा असा आहे ना, की यू जस्ट कॅनॉट बाय इट. तो तुम्हाला विदिनच आला पाहिजे. तुम्ही असं पैसे दिले, हां, मला कॉन्फिडन्स दे. इट्स नॉट दॅट. कॉन्फिडन्स विदिन जो येतो ना, वन्स यू आर आउट ऑफ युअर हाऊस किंवा डुइंग, तो दॅट्स द ग्रेटेस्ट थिंग आय थिंक सो. आणि माझ्यामधला आधीचा कॉन्फिडन्स आणि आधीची राधिका, आय विल नॉट से कॉन्फिडन्स, पण आत्ताचा जो कॉन्फिडन्स आहे, दॅट्स वे बियॉन्ड. म्हणजे खूप फरक आहे माझ्यामध्ये. इट्स नॉट दॅट आय हॅव चेंज माय नेचर. माझा स्वभाव आहे तसाच आहे. पण थोडंसं चेंज तर आहेच नक्की. So what is it you're looking forward to next? Next is Radhe's showroom, first outlet. I'm definitely working on it. की मला खूप इच्छा आहे की राधेचं एक मोठं शोरूम असावं आणि ते माझं स्वप्नच आहे. अँड आय होप आय विल फुलफिल इट विदिन शॉर्ट टाइम नाव. Yes. थँक यू. दॅट इज अमेझिंग. आणि आतापर्यंतच्या गप्पा खरंच छान रंगल्या होत्या. एक क्विक रॅपिड फायर करूया. अगेन आय आस्क यू सम सिम्पल क्वेश्चन्स आणि तुला जे वाटतं ते जसं आहे तसं अनफिल्टर्ड तू सांगू शकतेस. एक ज्वेलरी पीस तू सगळ्यात जास्त घालतेस? इयरिंग्स. साडी की वेस्टर्न? आय लव्ह साडीज, पण कम्फर्टच्या दृष्टीने एव्हरीडे वेअर म्हटलं तर वेस्टर्न म्हणजे टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट ओके.
आय एम हॅपी विथ दॅट. एक गोष्ट जी तुझ्या पर्समध्ये नेहमीच असते. लिपस्टिक. डिझाइन एलिमेंटमध्ये सगळ्यात आवडता तुझा घटक, मणी, खडे, धातू, लाइक बीड्स, स्टोन्स, मेटल्स. बीड्स, स्टोन्स. परफेक्ट. मला ते जास्त आवडतं. एक वुमन एंटरप्रेन्योर जी तुला इन्स्पायर करते. सुधा मूर्ती. अमेझिंग. आय लाईक हर व्हेरी मच. म्हणजे तिचे कितीतरी पॉडकास्ट असतात, इंटरव्ह्यूज असतात, पाहिलेले असतात, पण आय लव्ह दॅट वुमन. छान बोलते, हसून बोलते आणि अगदी सिम्पल अँड व्हेरी स्वीट शी. मला त्या फार आवडतात. मला त्यांचा अनफिल्टर्डनेस आवडतो. म्हणजे ते हा विचार नाही करत की मी हे बोलल्याने याचे परिणाम काय होतील. शी इज व्हेरी मॉडर्न अँड येट स्टिकिंग टू द ट्रेडिशन्स अँड द बॅलन्स. द रूट्स आर देअर. येस, रूट्स. दॅट्स व्हॉट. ते रूट्सला एवढा आहे घट्ट. प्लस शी इज मॉडर्न. कारण ते येस. गरजेचंच आहे. अग्रीड. टोटली. ॲज अ बिझनेस वुमनच विचारते, Instagram रील्स का इन पर्सन एक्झिबिशन्स? इन पर्सन एक्झिबिशन आय डिड अ लॉट. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, आधी यू नीड दॅट. कारण लोकांना ओळखतात तुम्हाला. त्यामुळे मला इन एक्झिबिशन, इन हाऊस एक्झिबिशन किंवा इन पर्सन एक्झिबिशन, आय हॅव डन दॅट अ लॉट. बट नाव डेफिनेटली Instagram रील्स. दॅट हेल्प्स अ लॉट. अमेझिंग. एका मोठ्या किंवा थकलेल्या दिवसानंतर कम्फर्ट फूड. गरम-गरम हातात दिलेलं काहीही पण जेवण. हातात द्या माझ्या फक्त वाढून. आय एम व्हेरी हॅपी. देन इट डझंट मॅटर यू गिव्ह मी राईस, गिव्ह मी चपाती, व्हॉटएव्हर यू गिव्ह मी रेडीमेड तुम्ही बनवून मला फक्त हातात द्या जेवायला आणि जस्ट हॅव इट. आय जस्ट लव्ह दॅट. ब्युटिफुल. जर तुझ्या दागिन्यांना आपली एक ओळख असती, ती एक व्यक्ती असली असती, ओके, तर त्याची काय पर्सनॅलिटी असली असती? खरं खूप डिफिकल्ट आहे. कारण सिम्पल, एलिगन्स ह्या माझ्या ह्याच्यामध्ये आहे. आणि इफ यू से की ओळख किंवा कोणी लाइक आय सेड सुधा मूर्ती. सिम्पल, एलिगंट अँड स्टिल रूटेड. एकदम ग्राउंडेड आहात. तशा टाइप माझी ज्वेलरी असेल. सिम्पल, एलिगंट, मॉडर्न बट रूटेड. ब्युटिफुल. अगदी मस्त बोललीस. राधिका, आजच्या आपल्या एपिसोडला क्लोज करायच्या आधी आजच्या यंग जनरेशनला तुला काय सल्ला द्यायचा किंवा त्यांना काही सांगायचंय का? यंग जनरेशनला म्हणजे आता माझ्या 2-3 मुली खूपच यंग आहेत. जसं मी त्यांना सांगते, की फर्स्ट थिंग भरपूर शिक्षण घ्या. नॉलेज कधीच वेस्ट होत नाही. आपल्या प्रोफेशनली काहीतरी शिकून घ्या आणि आपल्या पायावर उभं राहा. बी फायनान्शियली इंडिपेंडेंट. पुढच्या गोष्टी पुढे होतच राहतात. पण तुम्हाला स्वतःला तुम्ही अशा तयार व्हा किंवा अशा शिकून तुम्ही काहीतरी करा, जेणेकरून तुम्ही तुमची आयडेंटिटी क्रिएट करा. नॉट बिकॉज यू आर ह्याची बायको आहे, त्याची मुलगी आहे, असं नाही. ॲज अ इंडिव्हिज्युअलिटी तुम्ही तुमची क्रिएट करा. दॅट्स इट. आणि बी पेशंट. आजकालच्या मुलांना, मुलींना ना तो पेशन्स नावाचं चीज थोडंसं कमी आहे. सो बी पेशंट. थोडंसं शांततेत राहा. एव्हरीथिंग इज गोइंग टू फॉल इंटू प्लेस. बट जस्ट स्टिक टू इट. पर्सिस्टंट व्हा. ब्युटिफुल. थँक यू राधी. पुन्हा एकदा आमच्यासोबत जुडल्याबद्दल आणि आपल्या आजच्या शेवटच्या भागाकडे ट्रिव्हिया सेगमेंटकडे वळण्याआधी जर तुम्ही सर्वांनी टीजीव्ही मराठीला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज लगेच करा. आणि तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल, तर कमीत कमी 3 जणांबरोबर तो शेअर करा. कदाचित त्यांनाही याचा फायदा होईल, एखादी टिप त्यांनाही आवडेल आणि तुमच्या मित्रांना काहीतरी नवीन शिकायला भेटेल. आम्हाला 3 नवीन सबस्क्रायबर्स भेटतील. सो काइंड ऑफ विन-विन सिच्युएशन. तर आज वळूया पुन्हा आपल्या ट्रिव्हिया सेगमेंटकडे. आज आपण बोलणार आहोत हँडमेड ज्वेलरी आणि क्रिएटिव्ह एंटरप्रेन्योरशिपचे 3 कमी माहीत असलेले फॅक्ट्स. सगळ्यात पहिली इज कारखान्यात बनवलेल्या दागिन्यांपेक्षा हाताने बनवलेल्या प्रत्येक दागिन्यामध्ये त्या कलाकाराची भावना, वेळ आणि लक्ष कम्प्लिटली केंद्रित असतं. दुसरं, क्रिएटिव्हिटी कॅन बी अ हीलिंग फोर्स. सर्जनशीलतेमध्ये गुंतलेल्या
गुंतल्याने ऍक्च्युली तणाव खूप कमी होतो आणि अंतर्गत शांती ही प्रत्येक व्यक्तीला भेटते. आणि तिसरी आणि अजून एक गोष्ट, ग्राहक खरी-खुरी कहाणीशी जुडलेले असतात. त्यामुळे जेव्हा कुठल्याही ज्वेलरीला त्याचा प्रवास, त्याची आत्मीयता भेटते, तेव्हा तो जास्त रिलेटेबल होतो. सो दॅट इज आवर ट्रिव्हिया सेगमेंट फॉर टुडे. राधिका, थँक यू वन्स अगेन आमच्याबरोबर जुडल्याबद्दल आणि खूप काही छान शेअर केल्याबद्दल. Thank you. Thank you for having me. Thank you. And I'll meet you again in our next episode.